उल्लेखनीय कामगिरी अशी वैभव चौधरी आणि गौरव वंजारी हे दोन विद्यार्थी IIT बॉम्बे व MSFDF पुणे द्वारा सर्वोत्कृष्ट केस स्टडी पुरस्कार यांना मागच्या वर्षी मिळालं आणि विशेष म्हणजे हे ग्रामीण भागातील विद्यार्थी असताना त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व इंजिनिअर कॉलेजचे विद्यार्थी होते आणि ग्रामीण भागातील आणि कला शाखेचे फक्त अरविंद बाबू देशमुख महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होते आणि यांना उत्कृष्ट पुरस्कार प्रदान केला। त्यांचा विषय होता पनीरी उत्पादनाचा अभ्यास आणि यांना रोख रक्कम शासनाकडून 5,000 बक्षीस महाराष्ट्र शासनाने आपल्या महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांना दिलेले आहे। त्यानंतर अतिशय अभिमानाची बाब अशी निधी तरारे ही विद्यार्थिनी 1500 आणि 5000 मीटर धावणे यामध्ये ऑल इंडिया मधून प्रथम येऊन केरळमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम आली आणि ती आजच ती इराणमध्ये तेहरानसाठी ती आज जाणार आहे। आता तिला बोलवलेल्या भारतासाठी पोहोचेल कारण पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करावा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून 9वा मिनिट आलेला आहे हा विद्यार्थी आणि या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सन्मान। यानंतर कुमारी प्रियंका विद्यार्थीने MA मराठीमध्ये 1001 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप। यानंतर वैभव कृष्णाजी चौधरी हा विद्यार्थी प्रकाशजी मकरमपुरे साहेब यांना विनंती करते की आपण वैभवचा आपण सन्मान चिन्ह देऊन त्याचा आपण सन्मान करावा। त्यानंतर गौरव राजेंद्र चौधरी हा विद्यार्थी सुद्धा या केस स्टडीमध्ये सहभागी होता। या दोन्ही विद्यार्थ्यांनी केस स्टडीचा अभ्यास मांडला आणि या दोन्ही विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळालेला होता। आणि गौरव वंजारी याचा सुद्धा प्रमुख अतिथी माननीय प्रकाशजी मकरमपुरे साहेब सन्मान चिन्ह देऊन त्याचा गौरव करते। केस स्टडीमध्ये सहभागी झाले आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यांनी आपला अभ्यास तिथे मांडून पुरस्कार करते। ही विद्यार्थिनी सांगायचं तात्पर्य मूकबधीर अशी विद्यार्थिनी आणि इतकी कामगिरी ती करू शकते आणि म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय युवराजी तालकर साहेब यांना विनंती करतो की आपण तिला सन्मान करावा। या पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते 5,000 रुपये रोख रक्कम हे मागील कार्यक्रमामध्ये आपल्या संस्थेचे कार्यवाह तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय युवराजी तालकर साहेब यांनी हे पुरस्कार विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेला होता। आंतरराष्ट्रीय पातळीवर जो विद्यार्थी आपलं नाव कमावेल त्याला करावा। विशेष म्हणजे ही मुलगी तिला प्रदान करावी, तिचा गौरव करावा। त्याचप्रमाणे तुफान घोरपडे हा विद्यार्थी सुद्धा तालकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनी शाल देऊन त्यांचा आपण सन्मान करावा, गौरव करावा। यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय दिनकररावजी राऊत साहेब करते। क्रायटेरिया कोर्सचे कन्व्हेनर
डॉक्टर मेघा रघुवंशी मॅडम त्या कॉन्फरन्सला गेलेल्या त्यांना उपस्थित नाही आहे. त्यानंतर क्रायटेरिया 5च्या कन्व्हेनर डॉक्टर सीता बुद्धे मॅडम यांचे पुष्पगुच्छ स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय युवराजी तारकर साहेब करतील. क्रायटेरिया 6चे कन्व्हेनर डॉक्टर अमित गंद्रे सर यांचे पुष्पगुच्छ स्वागत माननीय प्रकाशजी मकरमपुरे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. क्रायटेरिया 7चे कन्व्हेनर प्राध्यापक सुरेंद्र सिंकर सर यांचे पुष्पगुच्छ स्वागत माननीय प्रकाशजी मकरमपुरे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक सुरेंद्र सिंकर सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत माननीय प्रकाशजी मकरमपुरे साहेब करतील. त्यानंतर मेले भाग सोडमध्ये श्री सौरभ रामनाथजी गोरे या विद्यार्थ्याला रोख रक्कम 2000 रुपयाचा धनादेश आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्रकाशजी मकरमपुरे साहेब प्रदान करतील. मेले भाग 1 मधून कुमारी कल्याणी अतुलराव क्षीरसागर या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश पवार सर 2000 रुपये रोख रकमेचा धनादेश प्रदान करतील. एमए भाग 2 मधून श्री शुभम बलदेव कोहरे शुभम बलदेव कोहरे याला सुद्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश पवार सर रोख रक्कम 2000 रुपयाचा धनादेश प्रदान करतील. पीए भाग 1 मधून कुमारी कल्याणी अण्णाजी येडके या विद्यार्थिनीला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय दिनकररावजी राऊत साहेब धनादेश प्रदान करतील. या विद्यार्थ्यांना आपण 2000 रुपये रोख रकमेचा आपण धनादेश आपण देतो आहे. पीए भाग 2 मधून श्री वैभव कृष्णाजी चौधरी या विद्यार्थिनीला सुद्धा कुमारी दीपाली निराधर संकेतकर या विद्यार्थिनीला डॉक्टर राजेंद्र वानरे सर 2000 रुपयाचा धनादेश प्रदान करतील. आयपीसीचे समन्वय डॉक्टर भूषण ठाकरे सर हे बीकॉम भाग 2 मध्ये घेतलेला डॉक्टर शैलेश बनसोड सर रोख रक्कम. बीएससी भाग 1 मधून बीएससी भाग 2 मधून कुमारी विद्या किशोरराव ठोंबरे या विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश पवार सर धनादेश प्रदान करतील. बीएससी भाग 3 मधून कुमारी जयश्री सुधाकरराव सातपुते या विद्यार्थिनीला डॉक्टर जितकार मॅडम धनादेश. प्राप्त झालेला आहे. और फुटबॉल खेळाडू तिला सिल्वर. त्यानंतर स्वर्गीय माधवराव वासाडे पारितोषिक प्राध्यापकाला सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन त्याचा गौरव करतील. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे
स्वर्गीय सर्जनरी सय्यद पारितोषिक प्राध्यापक एम.एफ. सय्यद यांच्याकडून पारितोषिक एमसीयूसी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला पारितोषिक दिलं जातं आणि हे पारितोषिकाचा मानकरी आहे बालपंडे पारितोषिक प्राध्यापक धनराज बालपंडे यांच्याकडून पारितोषिक विजयभाऊ देशमुख पारितोषिक श्री वसंतराव देशमुख सौजन्य यांच्याकडून पारितोषिक दिलं जातं। एचएससी एमसीयूसी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला पारितोषिक दिलं जातं आणि पारितोषिक आहे स्वर्गीय चैतन्य बनसोड पारितोषिक सौ ज्योतिबा विजयनिकम यांच्याकडून पारितोषिक दिलं जातं एचएससी परीक्षेत अर्थशास्त्र। पुढील पारितोषिक आहे स्वर्गीय प्रल्हादराव निकम पारितोषिक प्राध्यापक विजय निकम यांच्याकडून दिलं जातं स्वीकारते। पुढील पारितोषिक आहे प्राध्यापक मनोहर खोब्रागडे यांच्याकडून दिलं जातं एचएससी वाणिज्य शाखेत परीक्षेत राज्यशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्याला आणि या पारितोषिक गीता डंबाडे यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जातं। बी भाग 1 मध्ये मराठी बांधव विषयामध्ये बी भाग 2 मराठी विषयात प्रथम येणाऱ्याला दिलं जातं आणि या पारितोषिकाने सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्राने गौरव करावा। पुढील पारितोषिक आहे आचार्य चाणक्य पारितोषिक प्राध्यापक विजय राहंगड यांच्याकडून पारितोषिक दिलं जातं। BA अंत्य परीक्षेत अर्थशास्त्र विषयामध्ये प्रथम येणाऱ्याला पारितोषिक दिलं जातं करते। पुढील पारितोषिक आहे स्वर्गीय वसंतराव नाईक पारितोषिक डॉक्टर प्रकाश पवार यांच्याकडून पारितोषिक BA भाग 3 परीक्षेत इंग्रजी विषयात प्रथम येणाऱ्याला पारितोषिक दिलं जातं। या पारितोषिक प्रशस्ती पत्र देऊन आपण गौरव करावा। पुढील पारितोषिक आहे दीपक स्मृती पारितोषिक डॉक्टर सौ हेमलता गोरे छत्रपती शाहूजी महाराज पारितोषिक प्राध्यापक राजेंद्र घोरपडे यांच्याकडे पारितोषिक BA भाग 3 करावा। पुढील पारितोषिक आहे बुद्धवासी महाराजराव हिरामण डंबाडे पारितोषिक डॉक्टर गीता डंबाडे यांच्याकडे पारितोषिक। पुढील पारितोषिक आहे स्वर्गीय भाऊरावजी बारापत्रे पारितोषिक श्री चंद्रशेखर बारापत्रे यांच्याकडे दिलं जातं BCom सन्मान करावा। पुढील पारितोषिक आहे श्रीमती ललिताबाई आनंदराव ढोके पारितोषिक श्री मनोज ढोके यांनी व्ही रमण पुरस्कार डॉक्टर श्रीकांत ठाकरे यांच्याकडून BA पारितोषिक डॉक्टर नितीनराव यांच्याकडून दिलं जातं BSc भाग 3 प्राणीशास्त्र विषयामध्ये प्रथम येणाऱ्याला आणि या पारितोषिकाची मानकरी आहे डॉक्टर पितांबर गायकवाड यांच्याकडून दिलं जातं BSc भाग 3 गणित विषय। पारितोषिक आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम पारितोषिक डॉक्टर अंजली घाटोळे यांच्याकडून पारितोषिक दिले जाते BSc भाग 3 भौतिकशास्त्र। पुढील पारितोषिक आहे महरूम शेखीन काजी महाविद्यालयीन कर्मचारी प्रशस्ती पत्र देऊन आपण गौरव करावा। पुढील पारितोषिक आहे महात्मा ज्योतिबा फुले पारितोषिक आपण त्याला सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन त्याचा आपण गौरव करावा। पुढील पारितोषिक आहे श्री वासुदेवराव धोके पारितोषिक डॉक्टर विजय धोके यांच्याकडून पारितोषिक दिलं जातं महाविद्यालयीन उत्कृष्टतेचा गौरव करावा। पुढील पारितोषिक आहे रणजित बाबूजी देशमुख पारितोषिक शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने दिलं जातं आणि उत्कृष्ट हँडबॉल खेळामध्ये आणि या देशमुख पारितोषिक शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने दिलं जातं उत्कृष्ट रग्बी खेळामध्ये आणि या पारितोषिकाचं मानकरी आहे अभय अविनाश निकोसे ही आजच्या कार्यक्रमात दिलं जातं उत्कृष्ट रग्बी या खेळामध्ये आणि या पारितोषिकाचा मानकरी आहे प्रणय चरणदासजी वैद्य पारितोषिक श्री सचिन वैद्य यांच्याकडून दिलं जातं उत्कृष्ट फुटबॉल खेळामध्ये आणि या पारितोषिकाचा मानकरी आहे किशोर योगीराज न्याय सुसाटे ही कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य प्रकाशजी मकरंदपुरे यांच्यामध्ये आणि या पारितोषिकाचा मानकरी आहे सत्यनारायण खंडेलवाल पारितोषिक श्री राजाराव पिया यांच्याकडून पारितोषिक उत्तम यांच्याकडून दिलं जातं उत्कृष्ट मल्लखांब खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला आणि या विद्यार्थ्याला आपण सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र त्याला द्यावं कारण त्या विद्यार्थी बाजूलाच आपल्या आर्य इंग्लिश हायस्कूल आहे आणि या हायस्कूलमध्ये तो काम करतो आणि परत आपल्या महाविद्यालयात यशवंतरावजी राऊत पारितोषिक श्री दिनकररावजी राऊत यांच्याकडून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यालाही पारितोषिक दिलं जातं। मी या व्यासपीठावरही पारितोषिक श्री अरुण चौधरी यांच्याकडून पारितोषिक दिलं जातं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याचा आपण गौरव करावा। पुढील पारितोषिक आहे स्वर्गीय लक्ष्मीबाई जोशी स्मृती पारितोषिक सौ अनुराधा अरविंद यांनी प्रशस्ती पत्र देऊन तिचा आपण सन्मान करावा। पुढील पारितोषिक आहे स्वर्गीय जागोजी बनसोड पाटील पारितोषिक शेवटचं पारितोषिक आलेलं आहे आणि हे पारितोषिक
डॉक्टर ASR कुमार हरिशंकर सचवाईचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन तुमचा आपण सन्मान करावा. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे स्वर्गीय अरविंद बाबू देशमुख यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाला समाजसेवेचं काम केलं. या भागामध्ये विद्यार्थी असो, सर्वसामान्य माणूस असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, त्याच्या अडचणी कशा सोडवल्या जातील, त्याच्या समस्या कशा सोडवल्या जातील याचं चिंतन मनन सतत करत राहणे व स्वतःच्या कृतीतून क्रियेतून समाजाला दिशा दाखवण्याचं काम त्यांनी त्यांच्या मी छोटंसंच म्हणून अल्पशा अशा आयुष्यात त्यांनी केलं. या प्रसंगी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या विद्यापीठाचे आपण विद्यार्थी आहात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा काळ आणि तुम्ही त्यांच्या महाविद्यालयामध्ये शिकता करतो की आपण त्याचा यथोचित आपण इथे गौरव करावा, त्याचा आपण सन्मान करावा. पुरस्काराचं या ठिकाणी स्वरूप आहे रोख रक्कम 2000 रुपये किंवा सन्मान चिन्ह आणि पुष्पवृक्ष. नुकतीच या विद्यार्थ्याने गणित विषयामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. प्राध्यापक म्हणून आपल्याला आपण मार्गदर्शन करा. मार्गदर्शन करण्यापेक्षा मी आपल्याशी विचारूच करतो. आजचा कार्यक्रम हा स्वर्गीय अरविंदबाबू देशमुख पुण्यतिथीचा आहे. ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय आहे असे स्वर्गीय अरविंदबाबू देशमुख. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे सहकारी श्री प्रकाशबाबू अक्रमपुरेजी, माजी म्हणजे तुमचे गार्डियन डायरेक्टर, पालक संचालक आणि सुविधा वाढल्या, परंतु अडचणी सुद्धा एवढ्याच. या परिस्थितीत मी मागे तुम्हाला 1-2 भाषणामध्ये असं काहीतरी बोललो. मला आठवतं की इकडे काटोल दर्जा वाढला, वर्धा नदी ओलांडली, दर्जा वाढलेला अमरावती जिल्हा. ही नरखेड तहसील अशी आहे की शेवटचा नंबर आमचा. किती टक्के कॉपी हे सांगते. परंतु आज माझं बोलणं या सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी खोटं ठरवलं याचा मला अभिमान आहे. कारण असं एकाच क्षेत्रात कोणी प्रावीण्य नाही. तुमचं महाविद्यालय असं आहे, कोणतं क्षेत्र सुटलं काळाचा बदल मी तुम्हाला आताच सांगितलं. आमच्या काळात वादविवाद स्पर्धा व्यक्त करतो. अरविंद बाबूंच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आणि आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी मी आभार मानतो. सोबतच या कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे आदरणीय श्री प्रकाशजी मक्रमपुरे साहेब व राऊत साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्थान त्यांनी स्वीकारले व आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पवार सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर डिस्कार मॅडम, डॉक्टर बनसोड सर, डॉक्टर मांद्रे सर, डॉक्टर ठाकरे सर, प्राध्यापक जावडे सर यांचेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. या कार्यक्रमाला ज्यांनी
संगीताचा साज चढविला असे आमचे संगीत विभाग प्रमुख डॉक्टर भाविक मणियार सर व त्यांचा संच यांनी